नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 6 मे 2024 ते 12 मे 2024 साप्ताहिक प्रेम राशी भविष्य. मेष राशी. विवाहित जातकांसाठी ही वेळ पूर्ण सप्ताहाच्या अनुमानात बरीच उत्तम राहणार आहे. खास करून ह्या सप्ताहाच्या शेवटी तुमच्या आणि जीवनसाथीमध्ये आकर्षण वाढण्याचे कार्य करेल. यामुळे तुम्हा दोघांमध्ये येणारे बरेच गैरसमजही दूर होऊ शकतात. जेव्हा तुम्ही आपल्या प्रेमजीवनाला अधिक मजबूत बनवण्यात यशस्वी राहाल. या काळात जर तुमच्या आणि प्रियतमामध्ये काही मागील वाद होता तर तुम्ही आपल्या समजने त्याला पूर्णतः दूर करू शकाल. वृषभ राशी. हा संपूर्ण आठवडा कामाच्या ठिकाणी आपण कोणत्याही विपरीत लिंग व्यक्तीकडे आपले हृदय आकर्षित होण्यापासून टाळावे लागेल. अन्यथा आपली बदनामी सोबत आपली प्रतिमा खराब होऊ शकते. म्हणून नंतर ज्याचा पश्चाताप करावा लागेल असे काहीही करू नका. हा सप्ताह तुमच्या वैवाहिक जीवनासाठी कठीण काळ आहे, कारण या काळात तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमाने काही अशुभ वार्ता मिळू शकते. यामुळे तुम्ही आणि तुमचे साथी दोघांची चिंता होईल. या सप्ताहात काही अशा परिस्थिती येतील जेव्हा तुमचा प्रिय तुम्हाला काही चुकीचे बोलेल. यामुळे त्यानंतर त्यांच्याद्वारे बोललेल्या गोष्टीबद्दल तुम्ही संवेदनशील राहाल. अशात तुम्ही आपल्या गोष्टीवर काबू ठेवा आणि कुठलेही गैरजबाबदार काम न करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो. मिथुन राशी. या सप्ताहात तुमच्या आणि जीवनसाथीच्या विचारामध्ये काही भिन्नता दिसेल. अशात वेगवेगळ्या गोष्टीमुळे तुमच्या आणि साथीमध्ये वादविवादाची स्थितीही उत्पन्न होऊ शकते. म्हणून समजदारीने काम करून प्रत्येक वाद सोडवण्याकडे प्रयत्न करा. कारण उशिरा तुम्हाला ही गोष्ट समजेल की गरजेचे नाही तुम्ही सोबत या निर्णयाला सहमती द्याल. या काळात घरातील लोकांमध्ये परस्पर प्रेम स्पष्ट दिसेल. या आठवड्यात आपले मन आपल्या प्रेमीबरोबर थोडा चांगला वेळ घालवण्याची इच्छा करू शकते. परंतु आपल्या प्रेमीची कोणतीही निष्क्रिय मागणी आपला सर्व मूड खराब करू शकते. म्हणून जर आपल्याला अशी विपरीत परिस्थिती पुन्हा येऊ नये अशी इच्छा असेल तर आपण प्रेमीला समजून सांगणे चांगले असेल आणि त्यांच्या निरुपयोगी इच्छांना झुकू नका. कर्क राशी. या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रियची आठवण खूप येईल, परंतु कामाच्या व्यस्ततेच्या कारणाने तुम्हाला भेटणे आणि संवाद करण्यात तुम्ही असमर्थ असाल. यामुळे काही प्रमाणात तुम्हाला एकटेही वाटू शकते. हा सप्ताह तुमच्या वैवाहिक जीवनासाठी कठीण काळ आहे, कारण या काळात तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमाने काही अशुभ वार्ता मिळू शकते. यामुळे तुम्ही आणि तुमचे साथी दोघांची चिंता होईल. सिंह राशी. विवाहित जातकांच्या जीवनात कुणी नवीन पाहुण्याचे आगमन होण्याची शक्यता या सप्ताहात होऊ शकते. ही आनंदाची बातमी मिळताच आपल्या जीवनसाथीच्या प्रती तुमचे प्रेम वाढेल आणि तुम्ही त्यांच्यासोबत खास वेळ व्यतीत करण्याची इच्छा ठेवू शकता.
प्रेम राशी भविष्याच्या अनुसार तुमच्या राशीतील लोकांसाठी हा सप्ताह खूप महत्त्वपूर्ण सिद्ध होणार आहे. कारण तुमच्या प्रेम जीवनात काही उत्तम क्षण येतील आणि आपल्या प्रियतम सोबत उत्तम जीवन व्यतीत करण्यात यशस्वी राहाल. कन्या राशी, या सप्ताहात तुम्ही आपल्या सासरच्या पक्षातील लोकांकडून आपले नाते उत्तम बनवण्यात यशस्वी राहाल. यामुळे तुमचा साथी अधिक आनंदी दिसेल. सोबतच सासरी मान सन्मानात वृद्धीसोबतच तुमच्या दाम्पत्य जीवनात आनंदही येण्याचे योग बनतील. या सप्ताहात तुम्ही आपल्या प्रेमीसोबत बाहेर कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. अशात प्रियतम सोबत डेटवर जाण्याच्या वेळी त्यांना कुठलीही नाराजीची संधी देऊ नका. आणि जेव्हा तुम्ही आपल्या प्रिय सोबत बाहेर जाल तेव्हा आपल्या ड्रेसिंग आणि वर्तनावर सकारात्मक नवीनपण ठेवा. कारण यामुळे तुम्ही त्यांना आकर्षित करण्यात यशस्वी राहाल. तुळ राशी, पूर्वीच्या कौटुंबिक विवादाच्या कारणाने तुमचे जे वैवाहिक जीवन प्रभावित होत होते त्यामुळे या सप्ताहात बऱ्याच प्रमाणात उत्तम असण्याची शक्यता कायम बनताना दिसत आहे. म्हणून हा सकारात्मक लाभ घेऊन तुम्हाला आपल्या जीवनसाथीसोबत वेळ व्यतीत करण्याची शक्यता असेल. प्रेमसंबंधाची गोष्ट केली असता तुमच्या प्रेमजीवनात स्थिती या सप्ताहात पूर्णतः तुमच्या पक्षात असेल आणि यावेळी तुम्ही आपल्या संगीला आणि तुम्हाला पूर्ण मान सन्मान देतील. तुम्हा दोघांना एक दुसऱ्यांच्या महत्त्वाची माहिती होईलच. सोबत तुमचे हे नाते अधिक सुंदर आणि मजबूत बनवू शकेल. वृश्चिक राशी, या आठवड्यात अशा अनेक परिस्थिती उद्भवतील जेव्हा आपण आपल्या विवाहित जीवनात स्थिरता शोधत असता. जेव्हा आपण सर्व प्रयत्न करूनही जीवनात स्थिरता आणण्यात असमर्थ असाल तेव्हा शक्य आहे की अस्वस्थ होऊन आपला सर्व राग आपल्या जोडीदारावर काढू शकता. या सप्ताहात तुम्ही काही कार्यात आपल्या प्रियतम सोबत हारू शकता. यामुळे तुमच्या अहंकाराला ठेच पोहोचेल. अशात तुम्ही आपल्या हरण्याने चिंतित होण्याऐवजी त्यापासून शिकवण घेण्याची आवश्यकता आहे. कारण असे करणे तुमच्या प्रियकराच्या क्षमता आणि आपल्या गोष्टींचा योग्य मेळ करून प्रत्येक कार्यात विजय प्राप्त करू शकाल. धनु राशी, या सप्ताहात तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता असेल की कुणासोबत तेव्हाच मैत्री करा जेव्हा त्यांच्या बाबतीत पूर्ण माहिती तुमच्याकडे आहे आणि तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे समजून घ्याल. अथवा तो व्यक्ती तुमच्या जीवनात तुमच्या मनाविरुद्ध जाऊन मोठे बदल करेल. यामुळे तुम्हाला चिंता होऊ शकते. या सप्ताहात जीवनसाथी तुमच्या सोबत अधिक व्यवहार खराब करू शकतो. यामुळे तुमचा त्यांच्यासोबत वाद होईल आणि शक्यता आहे की हा वाद इतका वाढेल की घरातील मोठ्यांना तुमच्या वादात हस्तक्षेप करावा लागेल. मकर राशी, या राशीतील जे जातक विवाहित आहेत त्यांचे सासरच्या पक्षातील लोकांसोबत सामंजस्य या सप्ताहात सामान्यपेक्षा बरेच चांगले राहील, ज्याचा सकारात्मक प्रभाव तुमच्यासाठी उत्तम सिद्ध होईल. सोबतच
तुमच्या आणि त्याच्या नात्यावरही या कारणाने उत्तम प्रभाव दिसतील. रोमांससाठी हा सप्ताह सामान्यपेक्षा उत्तम आहे, कारण तुम्हाला वाटेल की तुमचा प्रेमी पूर्वीच्या प्रत्येक विवादाला संपवण्यासाठी स्वतः प्रयत्न करून आपल्या समक्ष आपली चूक स्वीकार करत आहे. अशात तुम्हाला यावेळी अहंकार, त्याग, प्रेमाच्या या प्रयत्नाला महत्त्व देऊन स्वतःही प्रत्येक वादविवाद संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुंभ राशी, या सप्ताहात तुम्हाला आपल्या वैवाहिक जीवनात काही प्रतिकूल फळांची प्राप्ती होऊ शकते, कारण शक्यता आहे की जीवनसाथीसोबत मोठा वाद झाल्यानंतर तुम्हाला वाटेल की निघून जावे कुठेतरी लांब किंवा डोके फोडून घ्यावे, परंतु स्वतःला हे समजले पाहिजे की खराब परिस्थितीतून पळायला नको. त्यावर हे सोल्युशन नसते. जर तुम्ही कुणावर खरे प्रेम करता तर या सप्ताहात शक्यता आहे की तुम्हाला अशी गोष्ट कळेल की त्यामुळे तुमचे मन खूप तुटेल आणि यामुळेच तुम्हाला एकटे राहणे आवडेल. मीन राशी, या राशीतील काही वैवाहिक जातकांना आपल्या जीवनसाथीसोबत फिरायला जाण्याची संधी या सप्ताहात मिळेल. यामुळे नात्यामध्ये नवीनपणा येईल. तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत या काळात कुठल्या धार्मिक स्थळी फिरायला जाण्याचा प्लॅनही करू शकता. या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रेमजीवनात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. तुम्ही आपल्या प्रियला जीवनसाथी बनवण्याचा विचार करू शकता आणि यासाठी तुम्ही त्यांच्याशी चर्चाही करू शकता. तुम्हाला सकारात्मक उत्तर मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. या काळात बरेच कपल मिळून पिकनिक स्पॉटवर फिरायला जाऊ शकता. धन्यवाद. असेच साप्ताहिक प्रेम राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.